नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। जून महिन्याच्या हप्त्याची सद्यस्थिती। अनेक महिलांना या योजनेचे पैसे मिळणं बंद झालं आहे। तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। जर तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात म्हणजे सर्वांना कळेल की त्या जिल्ह्यातून कोणाला पैसे आले आहेत आणि कोणाला नाहीत। 13वा हप्ता आणि 3000 रुपयांची खुशखबर। मग आता 13वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी एक खुशखबर असणार आहे। तो 3000 रुपयांचा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि त्यामध्ये कुठल्या हप्त्यांचा समावेश असणार आहे याबद्दलची नवीन माहिती आपण सर्वात आधी बघणार आहोत। त्या अगोदर बघा, स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की जून महिन्याच्या सन्मान निधीच्या प्रक्रियेवर आम्ही काम करत आहोत। त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आधार लिंक तसेच डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हा सन्मान निधी 5 जुलैपासून वितरित करत आहोत। यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती। 5 जुलैपासून वितरण सुरू झालं असलं तरी जवळपास 8 ते 9 दिवस झाले तरी हे वितरण अजूनही चालूच आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे कमी प्रमाणात वितरण होत आहे। मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात पटपट भेटला होता, पण जूनचा हप्ता आता जुलैमध्ये वितरित होत आहे। यामध्ये खूप साऱ्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे वितरण खूप हळू होत आहे। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी अजूनही जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित आहेत। जून जुलैचा एकत्रित हप्ता मिळणार, मग नेमके काय होणार? आता वितरण तर लवकरच बंद होईल। 2 महिन्यांचा हप्ता काय होणार आणि तो कधी भेटणार याबद्दलची नवीन माहिती आली आहे की 3000 रुपये जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित जमा होणार आहे। याबद्दल नेमकं खरं काय आहे ते सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत। जसं मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आणि जुलै महिन्याचा हप्ता अजून कोणालाही वितरित झालेला नाही। मग हे दोन्ही हप्ते म्हणजे 3000 रुपये दोन्हीचे मिळून येणार का? याबद्दल असं सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाही। पण आता या नव्या महिलांना म्हणजे काय आहे? ज्यांनी जुने फॉर्म भरलेले आहेत त्यांना तर पैसे भेटणं चालूच आहे, परंतु पोर्टल बंद आहे याचा अर्थ वेबसाईट पूर्णपणे बंद नाही। वेबसाईट चालू आहे, तिथे तुम्हाला तक्रारी करता येतात, पण पोर्टल बंद म्हणजे नव्याने अर्ज स्वीकारणं बंद आहे, म्हणजे नवीन अर्ज घेतले जात नाहीत। त्यामुळे नव्याने पात्र झालेल्या महिलांना अजून हप्ता भेटत नाही। ज्यांचे वय पूर्ण झाले आहे पण त्यांनी पहिले फॉर्म भरले नव्हते त्यांना फॉर्म भरण्यासाठी पोर्टल सध्या बंद आहे। चिंता करण्याची गरज नाही। आता पुढे महत्त्वाची माहिती आपल्यासाठी, ती म्हणजे जून जुलैचे मिळून 3000 रुपये मिळण्याची शक्यता असून चिंता करण्याचं कारण नाही। हे कोणासाठी आहे? ज्यांना जून महिन्याचे पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी आहे। त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही। जर तुम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याच्या 1500 रुपयांची वाट पाहत असाल कारण तुम्हाला पैसे भेटले नाहीत, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर आहे। ती म्हणजे त्यांना एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता असून त्यांना आता चिंता करण्याची आवश्यकता नाही। योजनेतील अडचणी आणि उपाय। काय म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली, पण विधानसभेपूर्वी अडचणी सतत समोर येत आहेत। सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आली, तर गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे नव्याने अर्ज करण्यासाठीचे पोर्टल बंद आहे। काहींच्या बाबतीत जमा झालेला महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटला नाही। बऱ्याच म्हणजे खूप साऱ्या लाडक्या बहिणी अजूनही वंचित आहेत। भरपूर कमेंट्स येत आहेत की आम्ही या जिल्ह्यातून आहोत, आम्हाला पैसे भेटले नाहीत, ते भेटतील का? बघा, तुम्हाला समजा जुलै सोबत देखील पैसे नाही आले तर तुम्हाला 100% लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार करायची आहे, जेणेकरून राहिलेले पैसे सरकारच्या लक्षात येतील आणि तुमचे पैसे येण्यास मदत होईल। हे सर्वात पहिले काम तुम्हाला करायचे आहे। या पद्धतीने तुम्ही अंगणवाडी केंद्र असेल किंवा प्रत्येक जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभाग असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकतात की ज्या महिन्याचे पैसे भेटले नाहीत त्याबद्दल तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला पैसे भेटले नाहीत। विधानसभेतील मागणी आणि पुढील अपडेट। आता बघा, विधानसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, निर्देश देण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळत नाहीत त्याचं कारण वेबसाईटवरती दाखवून म्हणजे तशा पद्धतीने एखादं पोर्टल तयार करावं अशी मागणी करण्यात आली आहे। परंतु त्यावर अजून महिला व बालविकास विभागाचे उत्तर आलेले नाही। त्याबद्दल जर आज असेल उद्या असेल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काय उत्तर आलं तर तुम्हाला त्याबद्दलची नक्की माहिती दिली जाईल। पोर्टल बंद असल्याने नव्याने पात्र महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, म्हणजे त्यांचे फॉर्म स्वीकारले जात नाहीत। हफ्त्याच्या संदर्भात या आठवड्यात काही महिलांना हप्ता मिळाला असला तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही।
2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत, पण सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे अजून भेटलेले नाहीत. तरी बऱ्याच जणांना पैसे पडले आहेत. जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हवा आहे की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हवा असेल तर हो म्हणून सगळ्यांनी नक्की पाठवा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. एकत्रित हप्त्याची शक्यता आणि तुमची पात्रता. प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचे मिळून एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, बऱ्याच जणांना मे महिन्यापर्यंत पैसे भेटले, म्हणजे त्यांना 11वा हप्ता देखील भेटला आहे. परंतु जून महिन्याचा म्हणजे मागच्या महिन्याचा 12वा हप्ता जसं 5 जुलैपासून वितरण चालू झालेलं आहे, आज 8 ते 9 दिवस झाले आहेत, मात्र त्यांना अजूनही पैसे भेटले नाहीत. त्यांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना 3,000 रुपये जून आणि जुलै महिन्याचे मिळून एकत्रित भेटू शकतात. मात्र कोणाला भेटणार? फक्त आणि फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच. तुम्ही जर यासाठी अपात्र होत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे कारण विचारायचे आहे. जर तुम्ही जून महिन्याचा हप्ता भेटण्यासाठी पात्र असाल तर मग तुम्हाला जून आणि जुलैचे एकत्रित पैसे जे आहेत या ठिकाणी जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासोबत भेटू शकतात. लाभार्थी महिलांनी आता घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हप्त्यांची स्थिती आणि वेबसाईटवर तपासणी. बघा, जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये अनेक लाभार्थी महिलांना एकूण 16,500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पोर्टल बंद असल्याने नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्या काही लाडक्या बहिणींना अर्ज करता येत नाहीत. आता बघा, विधानसभा निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत. जे अर्ज नवीन निकषांमध्ये बसत नाहीत त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि नाव यादीतून वगळले गेले असेल असा संशय असल्यास लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपलं नाव आहे की नाही हे तपासा. तुम्हाला नाव तपासण्यासाठी फक्त तक्रार करता येणार आहे किंवा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुमच्या अर्जासमोर अप्रूव्ड आलेला असेल आणि त्या ठिकाणी जर अप्रूव्डच्या जागी दुसरे कुठले स्टेटस आलेले असेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे आहे. लेट होणारे हप्ते आणि पुढील संभाव्य तारखा. ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे भेटले नाहीत त्यांच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिली आहे. लवकरच त्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे देखील या ठिकाणी सोबत जमा होऊ शकतात. जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत तारीख सरकारने घोषित केलेली नाही किंवा महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दल कुठलेही विधान केलेले नाही. एक अंदाज आहे की जसे आतापर्यंत हप्ते लेट झाले तसे हेही लेट होताना दिसत आहेत. एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटले आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटले आणि सध्या जून महिन्याचे म्हणजे मागच्या महिन्याचे हप्त्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून वाटप व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याची प्रक्रिया अजूनही हळूहळू सुरूच आहे. अशा पद्धतीने प्रत्येक हप्ता आता या ठिकाणी लेट होताना दिसत आहे. पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बघितले तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे भेटू शकतात किंवा तसे जर नाही झाले यावेळेस पूर्ण तांत्रिक प्रक्रिया वगैरे लवकरच त्यांनी पूर्ण केली तर तुम्हाला जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे भेटू शकतात. बघा, ही एक अंदाजित प्राथमिक माहिती सांगितलेली आहे जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल. जुलै महिन्याची देखील तुम्हाला 100% पैसे भेटणारच आहे कारण तुम्ही पात्र आहात. थोडे दिवस मागे पुढे होतील पण पैसे तुमचे येऊन जाणारे. तुमचे स्टेटस तपासा आणि प्रश्न विचारा. बघा, ही वेबसाईट आहे. वेबसाईट सध्या चालू आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला किती आतापर्यंत पैसे आले, किती तारखेला पेड झाले, कुठल्या बँकेत कुठल्या अकाउंटमध्ये गेले आहेत हे देखील अशा पद्धतीने दाखवणार आहे. पेड म्हणून या ठिकाणी पुढे आलेला असेल. कुठल्या तारखेला हे पैसे आलेले आहेत हे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती पाहायला भेटते. याच माहितीबद्दल विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात आली आहे. काही लाडक्या बहिणींना एकदम महिन्याचे पैसे आले आणि त्यानंतर पैसे येणेच बंद झाले आहे. मग पुढचे पैसे का मिळत नाहीत असा सवाल लाडक्या बहिणी विचारतात. ज्यांना सुरुवातीला पैसे आले आणि त्यांचे पुढचे पैसे का नाही आले तशा पद्धतीने एखादे पोर्टल तयार करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे. बघा, तुम्हाला संपूर्ण अपडेट या ठिकाणी दिला आहे सध्याच्या जुलै आणि जून महिन्याच्या हप्त्याबद्दल. अजून तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही महत्त्वाची अपडेट मिळेल आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.